तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा गाव पुन्हा एकदा चर्चेत आलं असून भिलटेक येथील 4-5 वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून निंभा गावाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। काही प्रसारमाध्यमांनी या व्हिडिओला भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेचा रंग देत प्रसिद्धी दिल्याने गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार व्हायरल करण्यात आलेला हा व्हिडिओ चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र भिलटेक येथील जुना व्हिडिओ आहे, मात्र तो निंभा गावाशी जोडून संपूर्ण गावालाच बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला। एका जुन्या घटनेचा आधार घेऊन श्रद्धा, गाव आणि नागरिकांच्या भावनांवर घाव घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। माटोळा येथील महेश आवळेकर यांना डॉक्टरांनी त्यांच्या मुलाबाबत हा मुलगा आयुष्यभर चालू शकणार नाही असे सांगितले होते। त्यानंतर श्रद्धेपोटी ते श्री क्षेत्र भिलटेक येथे गेले। तेथे भजन कार्यक्रमादरम्यान चेतन महाराजांनी मुलाला आशीर्वाद देत तुझा मुलगा चालेल असा दिलासा दिला होता। आज 5 वर्षानंतर तोच मुलगा स्वतःच्या पायावर चालत असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। दवाईनेही झालं नाही, ते श्रद्धेच्या दुवेने झालं अशी भावना श्रद्धाळूंनी व्यक्त केली। अनेक भक्तांनी इथे कुठल्याही प्रकारची पैशांची उकळपट्टी, अघोरी प्रथा किंवा भीती दाखवून फसवणूक होत नसल्याचे स्पष्ट केले। उलट काही प्रसारमाध्यमांनी अंधश्रद्धा आणि अघोरी प्रकार अशा शब्दांचा गाजावाजा करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बालकल्याण समितीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये निंभा येथील चेतन सुनील मुळे वय 24 वर्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय न्याय संहिता कलम 125, बालन्याय कायदा 2015 तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला। तर या प्रकरणाचा तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या संपूर्ण प्रकरणामागील सत्य येत्या काही दिवसात समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। काल अकोला येथील बालकल्याण समितीची तक्रार दाखल केली, या संदर्भात आपण काय कारवाई केली? पोस्ट मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील ग्राम लिंबा येथे राहणारे इसम नामे चेतन सुनील मुळे याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये तो दैवशक्ती असल्याच्या अनुषंगाने लहान मुलांना कपड्यामध्ये बांधून दातामध्ये पकडून फिरवत असल्याचा व्हिडिओ आहे, दरबार भरत असल्याचा व्हिडिओ आहे। तर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने ज्या बालकल्याण समिती अकोला येथील सदस्य आहेत श्रीमती प्रांजली मनोज जयस्वाल यांच्या फिर्यादीवरनं मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर जे बंधूबाबा आहेत चेतन सुनील मुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे। त्याचा अपराध क्रमांक आहे 189/26, BNS कलम 125, JJ ॲक्ट 75 आणि अंधश्रद्धा निर्मूलनचा जो 2013चा महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे त्यातील कलम 3 नुसार गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। महाराज, हा जो तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? हा व्हिडिओ 4 वर्षाचा पहिले आहे। हा भिलटेकचा आहे। भिलटेकला आमचं भजन असते तिथचा व्हिडिओ आहे। 4 वर्ष झाले या गोष्टीला। 4 वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे, आता टाकण्यात आला तो। आताचा एक बी व्हिडिओ नाही आहे, पहिला व्हिडिओ आहे हा। मुलगा देवापाशी पहिले भिलटेकला आलेला आहे, याच्या इकडून चालणं बी नाही होय, चालता बी नाही आहे त्याला। तो तिथं भिलटेकला आणला होता देवापाशी, सवारीने त्याचं कोळं घेतलं होतं, तर त्याला काही चालता नाही, त्या सवारीने त्याचं चांगलं केलं पुरं। त्याला पायानं काही चालता नाही, जाग्यावर राहतो, त्याला सवारीनंच केलं चांगलं। इथं आलेला आहे तो मुलगा, आता हजर आहे इथं। आपल्या मुलाचा जो प्रसार माध्यमावर जो व्हिडिओ व्हायरल झाला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? आम्ही बिल्टेक्सला गेलो होतो, तिथे या मुलाला दाखवलं होतं, याचे खूप दवाखाने वगैरे केले तरी त्याचा आराम नव्हता पडत। तर तिथं ते सवारीजवळ दिल्यावर त्याचा आराम पडला, त्यांनाच उचलून हे केलं। तेव्हापासून चांगलं आहे, चालत आहे, सगळं बरोबर आहे, दवाखाने करायचं काम नाही पडलं। आता 4 वर्ष झाले या गोष्टीला, तब्येत चांगली आहे त्याची। माझं नाव रवींद्र वामनराव धरमटोक, राहणार प्रतीकनगर, मूर्तिजापूर। तुम्ही या महाराजाकडे कशा संदर्भात आले होते? माझ्या पोरीची तब्येत खराब होती, माझी मुलगी 20 वर्षाची होती, तिची तब्येत खराब आहे। त्याच्यानंतर आम्हाला तिथं माहीत पडलं देवापाशी चांगलं होते म्हणून आम्ही गुलाल शेख महाराजपाशी आलो। त्याच्यानंतर आमच्या मुलीला फरक पडत गेला, आम्ही हप्ते करत राहिलो। आता तिचं तब्येत व्यवस्थित आहे आणि तिचं लग्न जुटलं। तिचं लग्न 28 एप्रिलला लग्न आहे। तिला बरं वाटून आलं, शांतता आहे, चांगलं आहे, सगळं बरोबर आहे। हे व्हायरल जे लोकांना केलेले आहे सगळे खोटे आहे। तुम्हाला पैशाची मागणी केली का? काहीच नाही, 1 रुपयाने मागत नाही।
उलट लिंबू आम्हाला व्हायरल व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं की भक्तापासून पैसे घेतले का तुमच्याजवळ? 1 रुपया नाही घेतला आमच्यापासून. उलट आम्हाला देव देऊन आले. त्याच्या पाचशे निंबू, धागे, नारळ आमच्या पेशंटला चांगलं व्हावं म्हणून